नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण याच्या पूर्वी भविष्यामध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत 3 महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं सगळ्या राशींचं. पण त्याच्यामध्ये मला अनेकांनी असं मला सांगितलं की हे 3 महिन्याचं म्हणजे आम्हाला 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याचं शोधायचं, प्रत्येक महिन्याला मग 3 महिन्यानंतर पुढचं असं नको, तुम्ही दर महिन्याचं भविष्य टाका. त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी आता दर महिन्याचं भविष्य सांगायचं ठरवलं. म्हणून आत्ता मेष ते मीन या राशींचं 20 एप्रिल ते 19 मे या 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या एका महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याचं भविष्य प्रत्येक राशीचं आहे. त्याच्यात यावेळेला एक थोडासा सूक्ष्म बदल आहे जो तुमच्यासाठी अजून चांगला आहे. तो असा आहे की आपल्याला आत्तापर्यंत इतके एपिसोड बघून सगळ्यांनाच कळलं, ज्यांना अभ्यास माहिती नाही त्यांनासुद्धा, की प्रत्येक राशीमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची. म्हणजे ह्या 3ही नक्षत्रांमध्ये हा चंद्र असतो, म्हणजे तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसा नक्षत्राचा पण स्वामी असतो. त्याच्यामुळे प्रत्येक राशीची माणसं ही 3 नक्षत्रांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. आणि प्रत्येक राशीला येणारे सगळे ग्रह जे गोचर करतात समोरून तुमच्या, ते वेगवेगळं फळ देत असतात. त्यामुळे ह्या एकाच राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, असं प्रत्येक राशीसाठी त्या राशीमध्ये असणारं प्रत्येक नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी बघायचं की आपल्या नक्षत्रासाठी हा महिना कसा आहे. इतकं स्पेसिफिक प्रत्येकासाठी मी सांगणार आहे. चांगलं आहे की नाही? चला आपण तयार राहूया. आपल्या कुंडलीमधली आपली रास आणि नक्षत्र घेऊन समोर बसा. सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं प्रत्येक राशीचं सर्वांसाठी असणारं राशी भविष्य. आता बघूया सिंह राशीचं भविष्य 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या 1 महिन्यासाठी. सिंह राशी राजाची रास आहे. त्यामुळे राजासारखी ही माणसं असतात, अतिशय रिगल, रॉयल, आणि यांचं वागणं पण अतिशय डिग्निफाईड असतं. आता या राशीच्या लोकांमध्ये, या राशीमध्ये येणारी आधी नक्षत्र सांगते. मघा 4ही चरण, पूर्वा 4ही चरण आणि उत्तराचा फक्त 1 चरण. मघा नक्षत्राचा स्वामी केतू, पूर्वाचा स्वामी शुक्र आणि उत्तराचा स्वामी रवी. तर शनी जो मिनेत आहे आत्ता, हा या राशीच्या किंवा या लग्नाच्या लोकांना 8वा अष्टमातून चालला आहे आणि मंगळही त्याच्याबरोबर आहे. 8वा असलेला शत्रू आहे शनी. हा 8वा असल्यामुळे ना अचानक गोंधळ, गडबड, बदल घडवणार आहे तुमच्या व्यवसायाच्या कामामध्ये किंवा नोकरीच्या कामामध्ये. पण 30 एप्रिल नंतर बुध जो उत्तम येणार आहे, धनयोग करणारा, हा तुम्हाला अचानक धनलाभ, रेकग्निशन, पैसा मिळवणारी कामं करून देईल. लांब जी कामं करायची आहेत तुम्हाला, तुमच्या राहण्याच्या किंवा बिझनेसच्या स्थानापासून लांब जाऊन तिथे अतिसाहस मात्र करू नका, कारण साहस करणं तुमचा स्वभाव आहे. रवीची रास असल्यामुळे, अग्नितत्वाची असल्यामुळे तुम्ही साहसी आहात. पण आत्ता जरा थांबा, कारण सरकारी गोष्टी त्यांच्याप्रमाणे, सरकारप्रमाणे करणं हे तुमचं कर्तव्य आहे. इथेच अतिसाहसाने जर काहीतरी चुकीचं केलं जाईल तर त्याचा त्रास होऊ शकतो. सगळ्या प्रकारे सरकारी कामामध्ये रेकग्निशन मिळण्यासाठी 11 मे नंतर चांगला काळ आहे. दशमेश शुक्र हा क्रिएटिव्ह ग्रह दशमामध्ये जेव्हा क्रिएटिव्ह देणारा कामं करून घ्यायला येणार आहे, तेव्हा दशमामध्ये शुक्र, मंगळ, शनी, चंद्र, बुध अशी ग्रहांची मांदियाळी असणार आहे. त्याच्यामुळे 10वे येणारा शुक्र, बुध हे तुमच्यासाठी उत्तम काम करणार आहेत. आणि नोकरदारांना मेच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये मंगळाशी त्यांचा नवपंचम होतोय रवीचा. त्यामुळे निर्णय क्षमता आणि काम यांचा उत्तम मेळ जमेल. एकतर नोकरदारांना लीडरशिप असते, सिंह राशीचे लोक उच्चपदस्थ असतात, रवी कुंडलीतला चांगला असेल तर. त्याच्यामुळे निर्णय क्षमतेने स्वतःच्या निर्णयापर्यंत जाणं आणि आपण आणि आपल्या हाताखालच्यांकडनं तसं काम करून घेणं हे तुम्हाला जमेल. कुटुंबांमध्ये सौख्यासाठी मात्र सिंह राशीच्या लोकांना आपलं वर्चस्व हवं असतं कुटुंबामध्ये.
त्यामुळे थोडंसं मुलं मनासारखं वागत नाही आहेत का, किंवा घरातली लोक आपल्या मनासारखं करत नाही आहेत का, अशी थोडी मनाची कुचंबणा होईल आणि थोडासा त्रासाचा काळ आहे. घरातल्या लोकांशी मात्र संबंध ताणाचे करू नका. 15 दिवस जरा थांबा. गृहिणींना शेजाऱ्यांशी, घरातून सगळ्यांशी सलोख्याने वागून संबंध टिकवावे लागतील, कारण त्याच्याशिवाय त्यांचं चालत नाही. सगळ्यांशी वाकडं घेऊन सिंह राशीला चालत नाही, सिंह राशीला माहिती आहे. राजाची रास असल्यामुळे सगळ्यांशी जमवून घेणारी आहे, कारण राजा कसा असतो, प्रजेचं पालन करतात, तशी ही माणसं असतात. या विवाहोत्सुक मुलामुलींना जूनपर्यंत थांबा. जून नंतर चांगल्या संधी येणार आहेत. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना घरातून खूप चांगलं वातावरण मिळणार आहे. घरामध्ये सुख मिळेल, भावंडांकडून आनंद मिळेल. वास्तूचा योगासाठी मात्र एक 4-5 महिने थांबा, मग योग आहे. मित्र नातेवाईक यांच्याबरोबर एप्रिलपेक्षा 14 मे नंतर वेळ मजेत जाणार आहे. आपली आणि त्यांची रजा एकत्र करून कुठेतरी फिरायला जा, अतिशय उत्तम. कारण गुरु 11वा असल्यामुळे तुम्हाला प्रवासामध्ये तो बिझनेसची रिलेशन्स पण निर्माण करून देईल. परदेशी जाण्यासाठी उत्सुक लोकांना आता शनी मंगळ थोडा वेळ लावत आहेत. जून नंतर थोडीशी आशा आहे. अर्थात त्याच्यासाठी आपल्या सगळ्या इतर गोष्टींची तयारी करा. तुम्हाला जे मनासारखं करायचं आहे ते करता येणार आहे. थोडी कळ काढा, मग सिर सलामत तो पगडी 50. तुमच्या प्रत्येक नक्षत्रासाठी आपण एक दिवस बघतोय चांगले कसे आहेत. प्रत्येक नक्षत्रासाठी या राशीमधल्या, या सिंह राशीतलं पहिलं नक्षत्र मघा जे चतुष्पाद आहे, यांच्यासाठी 26 आणि 28 एप्रिल हे 2 दिवस चांगले आहेत. 1, 2, 9, 11 आणि 18 मे हे दिवस तुमच्यासाठी चांगले आहेत. तुमच्या कुंडलीमध्ये सिंह रास ज्या स्थानात आहे त्या स्थानामधून जे परिणाम तुम्हाला दिसतात ते तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही आणता, तर तुमच्या स्वभावाप्रमाणे त्या गोष्टी निर्माण करता. ही कपॅसिटी तुमच्यामध्ये असते. ही कपॅसिटीला हे दिवस खतपाणी घालतील. ज्यांचं पूर्वा नक्षत्र हे शुक्राचं आहे, नातेसंबंध जाणणारे, नातेसंबंधाला महत्त्व देणारी ही लोक आहेत, 27 आणि 28 एप्रिलमध्ये मजा करतील. 8, 10, 12, 17, 19 मेमध्ये ही समजा शाळेतली मुलं असतील तर कुठेतरी मस्त मौज मजा करायला जातील. कुटुंबामध्ये दिवस मजेत जाईल. एकूणच पूर्वा नक्षत्रासाठी इतके दिवस चांगले आहेत. उत्तरा हे रवीचं नक्षत्र आहे, त्याचा एकच चरण इथे येतो. हे रवी म्हणजे रवीची रास, रवीचं नक्षत्र, त्यामुळे रूलर्स आहेत हे. 1 मे, 2 मे, 8 मे, 9 मे, 11 मे, 17 मे, 18 मे इतका मे महिना आणि 27 आणि 28 एप्रिल हे एप्रिलचे 2 शेवटचे दिवस. एवढा तुम्हाला 20 एप्रिल ते 19 मे हा महिना चांगला आहे. बरेचसे दिवस चांगले आहेत. रवी हा आत्मा आहे, माणसाचा नैसर्गिक आत्माकारक ग्रह आहे आणि रवी हा रूलर आहे. त्याच्यामुळे तुम्ही निराश होणारे लोक नाहीच आहात. पण एवढ्या दिवसांमध्ये छान छान कामं करायला मिळाल्यावर तुमची जरा सत्तेची खुमखुमी पण शमेल, नाही का? छान दिवस आहेत तुम्हाला, मजा करा. आपला सगळ्या राशींमधलं तुम्ही जे आपल्या आपल्या नक्षत्राचं लिहून घेतलं आहेत ना, तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तुम्हाला कळलं आहे. आपला चंद्रकुंडलीत चांगला आहे, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला कष्टाचं फळ चांगलं मिळतं हे बघून आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रास आणि लग्नासाठी असणाऱ्या या सगळ्या ग्रहांची साथ या महिनाभरामध्ये किती चांगली आहे. कुठे सावधगिरी बाळगायला हवी आहे, कुठे तुमची परीक्षा होणार आहे, कुठे तुम्ही परीक्षा दिल्यावर त्याच्यात तुम्हाला यश आणि मानमरातब मिळणार आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरचं भविष्य सांगणं आवडतं आहे. मला सांगा तुम्हाला कसा अनुभव आला, काय मी सांगितलं त्यातलं अनुभवाला येतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच अनेक पुढच्या नवीन नवीन एपिसोड्ससाठी तयार राहा. आता अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यापासून आपण दर महिन्याचं भविष्य प्रत्येक रास लग्नासाठी सर्व नक्षत्रांमधून सांगणार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्यापर्यंत हे सगळं भविष्य तुमच्या मनामध्ये घर करणार हे मला नक्की वाटतंय. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बाय बाय.